मंडळी, महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी मुंबईचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलून टाकलंय। 227 जागांपैकी भाजपने 89 जागांवर विजय मिळवलाय, तर शिंदे गटाच्या शिवसेनेने 29 जागा मिळवल्यात। भाजप आणि शिंदे गटाच्या युतीने एकूण 118 जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलंय। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची सत्ता आता महायुतीकडे आली आहे। या निकालानंतर सर्वांचं लक्ष मुंबईच्या पुढील महापौर पदाकडे लागले। निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा पुढचा महापौर हिंदू आणि मराठी असेल असं विधान केलं होतं। आता भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे हे विधान प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी भाजपवर आली आहे। त्यामुळे भाजपसाठी हे एक आव्हान आणि संधी दोन्ही मानले जात आहे। तर दुसरीकडे युतीतील घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गट देखील महापौर पदावर दावा करणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय, कारण शिंदे गटानेही लक्षणीय यश मिळवलंय। युतीतील सत्ता वाटपात महापौर पद कोणाकडे जाणार यावर चर्चा सुरू आहे। दरम्यान स्थानिक ओळख आणि प्रादेशिक अस्मिता जपणं हे संकुचित राजकारण नसून तो घटनात्मक अधिकार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। 2026च्या बीएमसी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्यामुळे आता मुंबईचा महापौर कोण होणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे। भाजपकडून महापौर पदासाठी सध्या 5 नावांची चर्चा सुरू असून हीच नावं का पुढे येत आहेत, त्या उमेदवारांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे आणि युतीच्या समीकरणात अंतिम निर्णय कसा घेतला जाणार याची सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, यंदाच्या निवडणुकीत मुंबईची महानगरपालिका सर्वाधिक चर्चेत होती। याचं कारणही तसंच होतं, कारण मुंबईचा बालेकिल्ला राखण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येत सर्वांना धक्का दिला होता। सोबतच मुंबईची महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपा, शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी चांगलीच ताकद लावली होती आणि जोरदार प्रचार देखील केला होता। परिणामी निकाल त्यांच्या बाजूने लागला आणि मुंबईत भाजप आणि शिवसेना यांनी विजयी झेंडा फडकवला। भाजप आणि शिवसेना यांच्या आव्हानासमोर ठाकरे बंधूंची कडवी झुंज अयशस्वी ठरली आणि मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाच्या हातून निसटली आणि भाजपने मुंबईत आपलं वर्चस्व कायम ठेवलं। भाजपने 227 पैकी 89 जागा जिंकल्या। शिंदेच्या शिवसेनेनं 29 जागांवर विजय मिळवला, तर ठाकरेंच्या शिवसेनेने 65 आणि राज ठाकरेंच्या मनसेला 6 जागांवर समाधान मानावं लागलं। त्याचबरोबर अजित पवारांच्या पक्षाने 3 जागा जिंकल्यात, तर शरद पवारांच्या पक्षाला फक्त एका जागेवर विजय मिळवता आलाय। त्याचबरोबर काँग्रेसने 24 जागांवर विजय मिळवलाय। मंडळी, या विजयांच्या गणितानंतर मुंबईच्या महापौर पदासाठी कोणकोणती नावं चर्चेत आहेत हे बघू। खरं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मराठी भाषेच्या मुद्द्यावर लढवली गेली। परिणामी मुंबईचा महापौर मराठी असेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं। त्यामुळे महापौर मराठी असेल हे चित्र स्पष्ट झालंय। मात्र तो कोण असेल हा प्रश्न कायम आहे। दरम्यान आता महापौर पदासाठी काही विजयी उमेदवारांची नावं देखील समोर येत आहेत। यातलं पहिलं नाव चर्चेत आहे ते म्हणजे तेजस्वी घोसाळकर यांचं। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तेजस्वी यांनी दहिसर प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढवली होती आणि या प्रभागमधून त्यांनी दणदणीत विजय मिळवलाय। 10,725 मतांच्या फरकाने त्या विजयी झाल्या आहेत। या विजयानंतर आता त्यांना मुंबईच्या महापौर पदाचं संभाव्य उमेदवार मानलं जात आहे। निवडणुकीच्या 1 महिना आधी तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला होता। तेजस्वी यांची वाढती लोकप्रियता, जनतेचा पाठिंबा आणि मजबूत राजकीय प्रभाव यामुळे त्यांना महापौर पदासाठी एक मजबूत दावेदार मानले जात आहे। तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांची सून आहेत। याचबरोबर 2017च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या अविभाजित तिकिटावर प्रभाग क्रमांक 1 मधून विजय मिळवला होता। तेव्हापासून त्या राजकारणात सक्रिय आहेत। तेजस्वी यांचे पती अभिषेक घोसाळकर जे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते। 2022 मध्ये फेसबुक लाईव्ह दरम्यान अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। या हत्येमुळे महाराष्ट्रात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती। अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर तेजस्वी यांना बँकेच्या संचालक मंडळावर स्थान देण्यात आलं होतं। बँकेच्या संचालक मंडळात स्थान मिळाल्यामुळे तेजस्वी यांच्या राजकीय कारकिर्दीत नवा टर्निंग पॉइंट आला आणि त्यांची भाजप सोबत जवळीक वाढली। आता त्यांच्या या विजयामुळे भाजपमध्ये त्यांना मोठं स्थान मिळणार अशी चर्चा रंगली आहे। यानंतर दुसरं चर्चेत असणारं नाव आहे प्रकाश दरेकर। ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे बंधू आहेत।
प्रकाश दरेकर यांनी प्रभाग क्रमांक 3 मधून दणदणीत विजय मिळवलाय. ते उभाटा उमेदवार रोशनी गायकवाड यांचा पराभव करून विजयी ठरलेत. दरेकर कुटुंबाचा वायव्य मुंबईत मराठी मतदारांवर प्रभाव आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव देखील आहे, ज्यामुळे ते महापौर पदासाठी एक प्रबळ दावेदार असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर दरेकर कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही जवळचे मानले जातात, त्यामुळे त्यांना महापौर होण्याची संधी मिळू शकते. मंडळी, प्रकाश दरेकर यांच्यानंतर मुंबईतल्या महापौर पदासाठी चर्चेत असणारं नाव आहे प्रभाकर शिंदे. प्रभाकर शिंदे बीएमसी मध्ये भाजप पक्षाच्या सर्वात अनुभवी नगरसेवकांपैकी एक आहेत. त्यांना महापालिकेच्या कामकाजाची आणि नियमांची सखोल समज आहे. मराठी चेहरा आणि अनुभव असल्यानं त्यांना महापौर पदासाठी सुरक्षित पर्याय मानला जातोय. या निवडणुकीत प्रभाकर शिंदे यांना 11,912 मते पडली, तर मनसेचे उमेदवार सत्यवान दळवी यांना 11,769 मते पडली. त्यामुळे या दोघांमध्ये चांगलीच झुंज पाहायला मिळाली होती. एका क्षणासाठी सत्यवान दळवी जिंकतील असं वाटत होतं, पण भाजपने आपला बालेकिल्ला राखत इथं विजय मिळवलाय. मात्र आता अनुभव आणि महानगरपालिकेच्या कामकाजाची समज यामुळे आता प्रकाश दरेकर यांचंही नाव महापौर पदासाठी चर्चेत आहे. मंडळी, यानंतर चर्चेत असणारं चौथं नाव आहे मकरंद नार्वेकर. मकरंद नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू आहेत. मकरंद नार्वेकर हे दक्षिण मुंबईतील एक प्रमुख नेते आहेत. या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 226 मधून भाजपच्या मकरंद नार्वेकर विरुद्ध अपक्ष उमेदवार तेजल पवार यांच्यात लढत झाली होती. तेजल पवारांना ठाकरे बंधूंनी पाठिंबा दिला होता. मात्र मकरंद नार्वेकरांनी सगळे आव्हान धुडकावून लावत या वॉर्डात विजय मिळवलाय. ते आतापर्यंतच्या निवडणुकीत सातत्याने जिंकत आले आहेत. सोबतच कुलाबा परिसरात त्यांची मजबूत पकड आहे. मकरंद नार्वेकर मराठी समुदायातून आले असले तरी त्यांची प्रतिमा आधुनिक आणि पुरोगामी नेत्यांची आहे, ज्याचा फायदा भाजप घेऊ इच्छिते. त्यामुळे आता मुंबईमधून भाजपने मकरंद नार्वेकर यांची महापौर पदासाठी चर्चा सुरू आहे. मंडळी, चर्चेत असणारं पाचवं नाव आहे राजश्री शिरवाडकर. प्रभाग क्रमांक 172 मधून विजयी झालेल्या राजश्री शिरवाडकर या भाजपच्या एक निष्ठावंत आणि आक्रमक मराठी महिला चेहरा आहेत. जर पक्षाने महिला महापौर करण्याचा निर्णय घेतला तर राजश्री यांचं नाव आघाडीवर असेल अशी चर्चा होतीये, कारण स्थानिक मुद्द्यांवर त्या खूप सक्रिय आहेत. त्याचबरोबर भाजपचा ऐतिहासिक विजय आणि मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत पाहता मुंबईच्या महापौर पदाची शर्यत अधिकच रंगतदार झाली आहे. आता पक्ष नेतृत्व कोणावर विश्वास दाखवतंय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मंडळी, याचबरोबर राज्यातील बहुसंख्य महापालिका निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे भाजपने मुंबईत विजयोत्सव साजरा केला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी मुंबईचा महापौर नेमका कोण होणार याबाबत थेट भाष्य केलं नाही, पण भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरल्यानं महापौर भाजपचाच होणार का असं विचारलं जात असताना फडणवीस यांनी सूचक विधान केलंय. मुंबई महापालिकेत आपला विजय झालाय, त्यामुळे आता मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर होईल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी महापौर कोण होणार हे थेट सांगणं टाळलं असलं तरी त्यामुळेच आता महापौर पदासाठी नेमकं कोणाचं नाव निश्चित केलं जाणार याचा सस्पेन्स वाढलाय. एकंदरीतच भाजपने राज्यातील बहुसंख्य महापालिकांमध्ये मिळालेल्या यशानंतर मुंबईत साजरा केलेला हा विजयोत्सव राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट महापौर पदावर नाव जाहीर केलं नसलं तरी सूचक विधान करत सस्पेन्स ठेवलाय. महायुतीचाच महापौर होईल या वक्तव्यामुळे सत्ता कोणाकडे जाणार हे जवळपास स्पष्ट असलं तरी नेमका चेहरा कोण असेल याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पुढील काही दिवसातच होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबईचा पुढचा महापौर कोण असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या मते महापौर पदासाठी कोणता उमेदवार योग्य आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विश्वास भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.